पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामधील 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीने जे आहे ते आपलं वर्चस्व त्या ठिकाणी दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। 10 जागा पंचायत समितीच्या आणि 5 जागा जिल्हा परिषदेच्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण पाहू शकतो राष्ट्रवादीचा जल्लोष जो आहे ते सुरू आहे। यामध्ये मात्र एक वेगळं पण पाहायला मिळतं, अजित पवारांचा फोटो जो आहे तो या ठिकाणी आता या जल्लोषामध्ये जो आहे तो आपल्याला एकूण पाहायला मिळतोय। काय सांगा दादा, नाही येत आज तुम्ही फोटो घेऊन येत, सत्ता आलेली आहे राष्ट्रवादीची। मावळ तालुक्याच्या जनतेने सर्वच्या सर्व 15 जागा निवडून दिलेल्या आहेत। ही खऱ्या अर्थाने मावळच्या जनतेने आमचे नेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित केलेली आहे। आज सर्वजण विजयी उमेदवार असताना या आनंदात आमचे अजितदादा नाहीत, हे आम्हाला खूप दुःख आहे। कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार असतील, वहिनी साहेब असतील, पारदादा असतील, जयदादा असतील, यांच्या पाठीमागे आज खंबीरपणे उभे राहण्यासाठी मावळची जनता, या जनतेने आज दाखवून दिले की अजितदादाच्या पवार बरोबर साहेबांबरोबर आम्ही खंबीर उभे आहोत। दादा नाही येत, थोडं भावनिक झालेलं दिसतंय तुम्ही। अहो साहजिकच, दादांच्या मुळे हा संपूर्ण महाराष्ट्र घडलाय। मावळ तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारे आमचे दादा आज नाहीयेत, हे आम्हाला खऱ्या अर्थाने खूप मोठं दुःख आहे। जरी एका बाजूला आम्ही आनंदी असेल तर एका बाजूला आम्ही या ठिकाणी दुःख आहोत, कारण की या आनंदाच्या क्षणी आमचे दादा या ठिकाणी असायला हवे होते। अमर रहे, अमर रहे। आपण पाहिलं तर अजित पवारांचे जे आहेत ते अमर रहे, अमर रहे, त्याचप्रमाणे अजित पवारांचे बॅनर्स जे आहेत ते आता या जल्लोषामध्ये झळकलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर 5 जिल्हा परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ते निवडून आलेले आहे, तर 10 पंचायत समितीवर देखील राष्ट्रवादीचा झेंडा जो आहे तो या ठिकाणी फडकलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळालेला आहे। कॅमेरामन विशाल शिंदे, समीर रंजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।